तर ह्यामध्ये आपण सेव्ह केलं ना तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्यामध्ये चेंज करू शकतो. आणि तुम्ही अजून सगळ्यात लास्टला जर बघितलं तर टिप फाईल आहे, तर टिपमध्ये पण तुम्ही सेव्ह करू शकता. हे सेम PhD सारखंच वर्क करतं. आता मी तुम्हाला टिपमध्ये सेव्ह करून दाखवतो डेस्कटॉपला. हे मी असं सेव्ह करतो इथं आणि इथून मी ही फाईल आहे ना ही कट करून टाकतो. आता मी परत ओपनमध्ये जाऊन ना डेस्कटॉपची फाईल परत ओपन करतो जी आपण टिप म्हणून सेव्ह केली होती. आणि इथं तुम्ही वर नाव बघा, माझा बाप्पा टिप असं सेव्ह झालेले. आणि इथं पण मी नाही का पाहिजे ते चेंजेस करू शकतो. समजा मला हे नको आहे तर हे मी हलवू पण शकतो, काढू बी शकतो. ह्याच्यात टेक्स्टमध्ये बी मी चेंजेस करू शकतो, कारण हिला मी सेव्ह केले टिप फाईलमध्ये. तुम्ही PhD मध्ये सेव्ह केलं तर सेम वर्क करणार आहे. आता आपण दुसरं ऑप्शन बघू, सेव्ह ह्याचं ना मध्ये आपण JPG कसं सेव्ह करू शकतो. तर JPG मध्ये काय होतं, समजा आता हीच फाईल मी JPG मध्ये अशी सेव्ह केली आणि हिला जर मी परत असं फोटोशॉपमध्ये जर ओपन केली ना, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. आता इथे मी JPG ओपन केलेली आहे. त्या JPG मध्ये काय होतं, पूर्ण जॉईन करून देते ते आपल्याला, पूर्ण मर्ज करून देते फाईल, जे आपण समोर पाठवू शकतो आणि कमी MB मध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय चेंज करू नाही शकणार, कारण हे पूर्ण फिक्स झालेली आणि जॉईन केलेली. तर तुम्हाला समजलं असेल PhD काय, टिप काय आणि JPG काय.